मंडळी, नरसापूरची वेदनादायक घटना अजून ताजी असतानाच आता पुण्यात जुन्नर तालुका एका भयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने हादरलाय। पिंपळवंडीत अवघ्या 9.5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली असून संतप्त नागरिकांनी थेट पुणे नाशिक महामार्गावर रस्ता रोको करत आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे। पीडित चिमुकली घराबाहेर खेळत होती। पेरू खायला जाऊ असं सांगून शेजारीच राहणाऱ्या साहिल संपत खैरे या 25 वर्षाच्या नराधमाने तिला ऊसाच्या शेतात नेलं, तिच्यावर अमानुष अत्याचार केले आणि हत्या करून मृतदेह ओढ्याजवळ फेकून दिला। आई वडील कामावरून परतल्यावर मुलगी दिसली नाही, त्यांनी पोलिसात तात्काळ धाव घेतली। आळेफाटा पोलिसांनी शोध मोहीम राबवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी साहिलला बेड्या ठोकल्या आणि त्याने देखील गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीवर पोक्सो, अपहरण आणि हत्येचे गुन्हे दाखल झाले असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्याची मागणी केली जाते। अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे की नाही? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्राईम अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी।